नमस्कार नमस्कार जी हरी. तर तुम्ही बघत आहे खरं न्यूज. आणि आपण आत्ता कुठं आलो आहे माहिती का दोस्तांनो? आत्ता आपण आखोनीचा परिसर आज घेणार आहे. आपल्या आखोनी गावातला परिसर खायदान आज ही 2 गावं घेणार आहे. आणि तर तुम्ही बघू शकता. हरी रामकृष्ण हरी. जय हरी. जय हरी. तुमचं गाव कुठलं माऊली? आमचं आखोनी गाव. आखोनी गाव आहे का? आता बराच धंदा दिसतोय तुमचा गुरांचा यांचा गायांचा. किती गाय आहे तुमच्या? मग चांगला दूध व्यवसाय 30-35 गाय आहेत. पण पार ह्या भाजप सरकारने घोडा लावला. अरे बापरे, का बरं असं झालंय? नेमकं काय करावं लागलं आता? काय परिस्थिती तुम्हाला सांगतो. 2014 2001-2 पासून आम्ही व्यवसाय करतोय. बर बर 2014 पर्यंत दुधाचं सातत्य म्हणलं पवार साहेबांनी आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांना निरंतर चांगलं मार्केट मिळालं. बरोबर. 2014 साली आम्हाला रेट भेटत होता दुधाला 28 रुपये. 28 रुपये. हा, त्यावेळेस पशुखाद्याचे बॅगचे दर होते 700 रुपये. 700 रुपये. आज 2024 चालू या. आज दुधाचे रेट 28 रुपये या. आणि पशुखाद्याचे दर 1700 रुपये या. महागाई लई झाली ना. महागाई म्हणजे आमचं पशुखाद्यात आम्हाला रोज 1 बॅग लागते. म्हणजे 1000 रुपये आम्हाला रोज मोजावे लागतात जास्त. अरे बाप. आणि ज्यावेळेस महाविकास आघाडीचे सरकार आलं, 1-2 वर्ष महाविकास आघाडी सरकार आलं, त्यात 38 ते 40 रुपये दुधाचा दर मिळाला. म्हणजे आजच्या तुलनेतून आम्हाला 10 रुपयाचा लॉस सोसावा लागतो या. रोजचं आमचं 150 लिटर दूध आहे या. 150 लिटर आहे. म्हणजे जवळपास 1,500 रुपयाचा रोज लॉस आम्हाला सोसावा लागतो या. आणि पशुखाद्याचा 1000, असे 2,500 रुपये आम्हाला रोजचे सोसावं लागतात. अरे बापरे. मग विचार करा, तुमच्या 1,500ने महिन्यानी आमच्या महिलांना जी 1,500 मिळतात त्याने आमचं काय होणार आहे? काय नाही. बरोबर आहे. आज 2,500 रुपये रोज माझा एकट्याचा. जर असे दूधवाले असंख्य लोक इथं कर्जत, जामखेड किंवा आपला हा ड्राय भाग नगर जिल्हा, ह्याच्यात प्रत्येक कुटुंब हे दूध व्यवसाय चालतं. बरोबर. आणि दूध व्यवसाय अगदी अक्षरशः कोलमडून गेला ह्या. आज गायांचं दर 1.25 लाखाची गाय आज आपल्याला 40 ते 50 हजार रुपयात विकावं लागते. बरोबर आहे की लयच अडचण आल्या, अडचणी लय आल्या ना आता. मग आता सध्या दूध किती? 110 लिटर चालू. आज 140 लिटर. 140 लिटर. अरे वा. काय भाव आता सध्या काय बाजार भेटतो? 27 ते 28 रुपये दर मिळतो. 27 ते 28 रुपये. मग तर काहीच नाही. गोळी खर्च पण नाही. पेंट पोत केवढ्याला झालं? 1700 रुपयाचं खुराक रोज लागतं. अरे बापरे, लईच महाग आहे. मग आता काय वाटतं तुम्हाला? आता कर्जत, जामखेड मध्ये कोणाचा विकास चांगला आहे तुमच्या गावात? आता तसं जर विचार केला तर 100% आपले रोहित दादांचा विकास चांगला आहे. चांगला आहे का? का बरं त्यांचं चांगलं आहे? दादा इथं आल्यानंतर मला सांगा, इथं बीजेपीचं सत्ता जवळपास एक 15-25 वर्ष सत्ता होती. 25 वर्षात जो विकास झाला बीजेपीच्या किंवा राम शिंदेच्या मागे, ज्यावेळेस जनसंवाद यात्रा राम शिंदेनी काढली त्यावेळेस आमच्या गावात आलते राम शिंदे साहेब. त्यावेळेस त्यांनी बॅनर लावला होता. तर त्या बॅनरवर आम्ही त्यांचा निधी बघितला. दिलीप गांधीच्या माध्यमातून असेल किंवा त्यांच्या माध्यमातून, बीजेपीच्या माध्यमातून आम्ही त्या निधीची टोटल बेरीज केली. तर ती बेरीज साधारण 4-5 कोटी रुपये 25 वर्षातला निधी आमच्या गावाला त्यांच्या माध्यमातून आलाय. आणि दादांचा निधी जवळपास 8 कोटींच्या पुढे 2च वर्षात झालाय. 2च वर्षात. परिस्थिती अशी, दादांनी आमच्या आखोनी गावठाणला येणारा मेन रोड पासून राशीन बिगून हवेपासून येणारा रस्ता ह्या वड्यातून आम्हाला यावं लागत होतं. गावातल्या वड्यातूनच यावं लागत. त्या वड्यावर दादांनी ज्यावेळेस सुरुवातीला म्हणजे 2019च्या अगोदर दादांनी पहिली मतदारसंघात आले, त्यावेळेस त्या वड्यातून आले. आणि दादांना सांगायची गरजच पडली नाही. दादा आमदार झाल्यानंतर मला वाटतं. आणि दुसरा एक विषय, एक बेलवरा वाडा खायदानमधनं येणारा. तर खायदानच्या लोकांची काही शेती बेलवरा वाड्याच्या पलीकडे या. त्या लोकांना ते शेती करायसाठी बॅकवॉटरचं पाणी आलं किंवा वरनं पाणी आल्यानंतर 10 किलोमीटर करपडी फाट्यावरून जावं लागत होतं. त्या ठिकाणी आणि विशेष म्हणजे तिथून श्रीरंग बापू विद्यालयाला आपल्या खायदानवाडी गावातून बरेच विद्यार्थी शाळेत जात होते. तर त्यात आमचे कैलासवासी आमचे मित्र संजय खराडे यांची मुलगी इयत्ता 8वी-9वी शिकत होती. अक्षरशः त्या पाण्यातून येताना पाण्याचा अंदाज लागला नाही आणि दुर्दैवी मृत्यू झाला त्या. आणि ज्यावेळेस दादांना ही घटना सांगितली तर त्यावेळेस दादांनी 2.25 कोटीचा पूल त्या वड्यावर टाकला. आज ते काम फक्त पिचिंग बाकी 100% काम झाले. आणि इथं एक 4.25 कोटींचा पुलाचं काम आहे, ते पण फायनल झाले. आणि दुसरा विषय असा की आमची ग्रामपंचायत जवळपास एक 15 ते 20 वर्ष
बीजेपीच्या ताब्यात हा, होती. होती ती, हा. अक्षरशः आमच्या गावाला ग्रामपंचायत कार्यालयच नव्हतं. अरे बापरे. आमचं ग्रामपंचायत कार्यालय 10 बाय 10च्या खोलीत जिल्हा परिषद शाळेच्या एका रूम मध्ये भरत होतं. होय. आणि ती परिस्थिती आम्ही दादांना सांगितल्यावर दादांनी आम्हाला 25-15 मधून एक 15 लाखाचं कार्यालय पूर्ण बांधून दिलं. हो का. हा, पूर्ण काम झालं त्याचं. मग आता सध्या ह्या आणि लाडक्या बहिणीमुळे काय तिसरा विषय असा की आम्हाला म्हणजे मेन रोड पासून गावठाणला येणारा हा समोरच रोड एक 600 मीटर डांबरी रस्ता झाला. डांबरी झाला. अंतर्गत कॉन्क्रीटचे रस्ते झाले. 7 जिल्हा परिषद शाळा 5वी ते 7वी पुतूर जिल्हा परिषद शाळा आहे आमची. एकाही वर्गावर नीट पत्रा राहिला नव्हता. अरे बाप. दादांनी त्यासाठी 10 लाख रुपये दुरुस्तीसाठी दिले. दुरुस्तीसाठी. आणि ही काम अशा पद्धती आता थोडासा लाडक्या बहिणीचा पैसे जे भेटलेले आहेत त्यामुळे काय फटका बसन का काय वाटतं? नाही ना. 1,500 तुमचा प्रपंच चालू शकत नाही. बरोबर. 1,500ची आवश्यकता नाही तुम्हाला. शेतकऱ्यांच्या मालाला बाजार मिळावा. आता मग ठरलंय म्हणायचं दादाला? 100% दादाला. आमच्या गावातून आम्ही कायमच दादांना मग लीड दिलेले आणि आता पण चांगले लीड देऊ. ओके ओके, असून द्या. एक नंबर. चला, गाव कुठलं माऊली तुमचं? आकोणी. मग काय म्हणतोय आकोणी गावात विकास कोणाचा चांगला आहे? एक नंबर दादांचाच. दादांचाच. का बरं त्यांचा चांगला आहे? का बरं? माणूस चांगला आहे का? उजाळ आहे, उजाळ. उजाळ उजाळ. बर, माणूस उजाळ. अरे वा, खतरनाकच बोलताय राव तुम्ही तर. जे हरी माऊली, तुम्ही कुठलं? इथलंच खायदानवाडी. खायदानवाडीचे का? बर 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 बर. मग का विकास कोणाचा चांगला आहे खायदान? दादांचाच विकास. दादांचाच आहे का बरं? काय रस्त्याचं काम केलंय, परत पाण्याची सुविधा. पाणी सुविधा आहेत का? अरे वा, असू द्या. जे हरी. तुमचं गाव आकोणी. आकुणीच आहेत का? हा. बर बर. मग काय विकास कोणाचा चांगला आहे आकुणी गावात? आपला रोजचा. का बरं त्यांचा चांगला? नाही रामजी काय आम्हाला काय निधी देत नाही का? काहीच नाही होतं. रस्ता केलं नाही त्यांनी, काहीच नाही केलं. काहीच नाही का केलं? हा. बर बर, असू द्या. आकोणी. आकुणीचे आहेत का? अरे वा. आणि मग आकुणी गावात विकास कोणाचा चांगला आहे आता? आता सध्या रामचंद्रांनी बरीच कामं केलेत का? हा. काय कामं केलेत? रस्त्याची कामं, हा. लाईटीची वगैरे कामं, सभा मंडपी चांगलं बसवले. बसवले का? बर बर, असू द्या. जय हरी माऊली. तुमचं गाव कुठलं माऊली? आकोणी. आकुणीचेच आहेत का? अरे वा. बर, मग काय म्हणतोय विकास आकुणी गावात कोणाचा? विकास ह्याचा रोहित दादा. रोहित दादा. अरे वा. का बरं त्यांचा? त्यांनी केलेत काम. काम केल्यात का? हे 10 वर्ष कुठे झोपला होता. हा, नाही बरोबर आहे की. मग आता ही लाडक्या बहिणीचा काय फटका बसू शकतो काय? फटणार. हा, बसणार नाही. हे तात्पुरतं ह्यांनी दिलेलं आहे. तात्पुरतं आहे का? हा, नुसतं मतदानामुळे तर पुरतं. गाव कुठलं मावली तुमचं? आकुणीचे आहेत का? बरं, मग आकुणी गावात विकास कोणाचा चांगला आहे बरं? रोहित दादा रोहितच का बरं? चांगले काम करतो. कामं चांगली आहेत का? बरं, मग आता या लाडक्या बहिणीला जे पैसे वाटलेले आहेत त्यांनी ती त्याच्यामुळे काय फटका बसन काय? बसना का त्याने पदर वाटले काय? पदर नाही ना? कप बश गमेली बादल्या. बरं बरं. किती होतो दिवसाला धंदा तरी अंदाज? काय एखादा रुपये बी होत नाही एखादीशी. करमाळ्याचे आहेत का तुम्ही? हा, देवळालीचे. बरं बरं. आता कुठे खायला गेलते काय? हा, काय त्यांना होता. काय वाटतंय मग आता? कसं काय वाटतंय बरं करमाळ्या भागात तुमच्या? काय विषय कसा आहे? काय नाही भोकड आहे समजे. काय करणार बागात काय काय राहिले. विकास कोणाचा चांगला आहे तरी आता सध्या? एकाच नारायणापाशी. होय. मग आता सध्या हवा कोणाची तिकडे? नारायण हा पाशी जाव आहे. राम 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 राम. गाव कुठलं मावली तुमचं? आखोनी. आकुणीचे आहेत का? अरे वा. बरं, काय मग आकुणी गावात विकास कोणाचा चांगला वाटतो? कसला राजकारणाचा का? हा हा, म्हणजे काम कोणाची चांगली काम? 60 वर्ष झालं मतदान करतोय. हा. आमदार निवडून गेलं, खासदार निवडून गेलं. एकही खासदार आणि आमदार परत मतदान घेऊन गेल्यावर आलेला नाही. बर 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 बर. नाही आला का? नाही आला. मग आता तर हवा आता कोणाची कालच्या सध्या? पंचवार्षिकला राष्ट्रवादीला मतदान केलं हा. आणि रोहित दादा निवडून आले. अरे वा. रोहित दादानी भरपूर कामं केली. हा, त्याच्यामुळे अच्छा. आमचं ठाम मत रोहित दादाकडे. काम करीन त्याला मत. बरोबर आहे. जे काम करीन त्याला मत द्यायचं. फिक्स ठरलं. हा, बरं. बाकीचं राम शिंदे 10 वर्ष आमदार होता. हा, बरोबर. काय केलं राम शिंदेनी? बरोबर आहे. ठराविक एखाद्या गावात केलं असेल काम. हा हा, बरोबर, बरोबर. बाकीचं काय त्यांनी केलं नाही. त्यांच्या अगोदरच्या बी आमदारांनी राखीव होतं आपलं. कुठं काय केलंय त्यांनी? कुणी गाठी बिटी सुद्धा नाही, कोणाला ओळख पाळख सुद्धा नाही. एकदा तुम्ही कारखान्यात कामाला होता का पहिला? हो, होतो की कारखान्यात कामाला. कुठल्या कारखान्यात कामाला होता? जगदंबा. जगदंबाला होते काय? हो, जगदंबाला होतो. अरे वा वा. मग आता ठरलंय म्हणायचं फिक्स रोहित दादा? ठरलंय रोहित दादा. कारण का कामाचा माणूस आहे म्हणून. अच्छा, तो अच्छा. काय आपला बाप नाही, भाऊ नाही, कुणी नाही, बरोबर, कुणी बरोबर. नाही. ओके, पण ओके. त्याला आपलं मत. बरोबर. 5 वर्ष झालं निवडून दिला. त्यांनी कामं भरपूर केली. हा. स्वखर्चाने कामं केली. हा हा. त्याच्यामुळे मतदान त्याला द्यायचंय. आता लाडक्या बहिणीचा
थोडाफार फरक जरी झाला तरी पण लोक हुशार आहेत. हुशार, लाडके बहिणीचं हे इलेक्शन पुरतच आहे ही काम. लाडक्या बहिणीला द्यायचं पुन्हा देणं नाही घेणं नाही. आणि तिथं आपल्या खिशातलं देत नाही. इकडे खाटा खाजून इकडे द्यायचं. इकडून तेलाच्या किमती कुठं वाढवल्या, किराणाच्या किमती कुठं वाढवल्या, खताच्या किमती कुठं चालल्या त्या भाजप सरकारच्या, ह्याचा काही विचार केलाय का कोणी? त्याच्यामुळं आता बदल करायचा आहे. गेल्या पंचवार्षिकला बदल केला, त्याच्यामुळे आमच्या 2 तालुक्याचा चांगला विकास झाला. स्वखर्चाने केला काही, शासनाच्या खर्चाने केला काही, त्याच्या निधीतून केला काही. पण आता त्याला मतदान, बाकीच्याला मतदान द्यायची आमची इच्छा नाही. ओके. अरे वा, तुमचं गाव कुठलं? आकोनीचे. बर बर बर. मग कसं काय विकास कोणाचा चांगला वाटतो? रोहित पवार. का बरं त्यांचा काम चांगली का? बरं असू दे. कसं रामकृष्ण हरी, जय हरी. तर दोस्तांना आपण खरंच न्यूज सांगतो बरं का, खोटं काही सांगत नाही. बघा आता काय झालंय माहिती का, रस्ता पलीकडे आणि रस्त्यापासून जरा यांचं काम चाललं होतं. त्यांची काय मोटरीचा पाईप का काय तुटला होता, त्याच्यामुळं त्यांचं चाललंय बसवायचं. तरी पण मी आलो राहणार, म्हणलं चला घेऊ त्यांची न्यूज. बरं काय वाटतं, तुमचं गाव कुठलं? आकोनी. आकोनीचे आहेत का? बर बर बर. मग गाव आकोनी गावात विकास कोणाचा चांगला आहे? रोहित पवारचा. रोहित पवाराचा का? का बरं? चांगला माणूस आहे. ते आल्यापासून गावाची सुधारणा झाली. होय का? बर बर असू द्या. चला. आकोनीचे आहेत का? अरे वा. बर मग आकोनी गावात विकास कोणाचा चांगला आहे? रोहित दादाचा. बर का बरं त्यांचा चांगला आहे? त्यांनी काम चांगलं केलं. काम चांगलं केलंय का? बरं लाडक्या बहिणीचे पैसे भेटले का? भेटलं की बर किती भेटलं? 7,000 7,000 भेटले का? अरे वा. मग तर दिवाळी एकदम भारी. भारी झाली का? अरे आकोनी गावात म्हणजे रोहित दादांचा. अरे वा. जय हरी. जय हरी. गाव कुठलं माऊली? आकोनी. आकोनीचे आहेत का? अरे वा. मग आकोनी गावात विकास कोणाचा चांगला आहे आता सध्या? रोहित दादाचा. रोहित दादाचा. का बरं त्यांचा चांगला आहे? चांगला आहे विकास. हो का? बरं अजून काय काम आहे त्यांची का? समधी आता हे काम झालं या हापीचं, होय का? बंधाऱ्याचं, बंधारा, मंदिरात तिथं सभा मंडप ही. बरं. तुमचं गाव? आमचं आखोनी. आखोनीचे आहेत का? बरं मग आखोनी गावात विकास कोणाचा चांगला आहे? विकास रामभाऊ. का बरं त्यांचा? न त्यांनी कामच केलं. काय काम आहे त्यांची? काम हे महामार्ग ते आकुणी ग्रामपंचायत गाव बर. हे दादाला जोडता आलं नाही. हा. ह्यो आकुणी ते खायतनवाडी गाव फक्त रामभाऊने जोडला. बर बर. बरोबर जोडला का? हा त्यांनी जोडला. बर बर बर. असं फक्त ओनली रामभाऊ. ओनली रामभाऊ. फिक्स ठरलंय म्हणायचं. कार जे हरी. तर दोस्तांना आता कुठं आलोय माहिती का? आखोनी गावामध्ये आले आणि आपला चॅनल आहे खरं न्यूज. आपण खरंच सांगण्याचा प्रयत्न करतो आणि खरंच विचारण्याचा प्रयत्न करतो. तर बघत राहा. जय हरी माऊली. जय हरी. तुमचं गाव कुठलं? आकोनी खायदान. आकोनी खायदान. तर किती तुमच्या गावात मतदान आहे बरं आता यावर सध्या? काय 900,000 असं. 900,000. मग विकास कोणाचा चांगला वाटतो बरं? दोघांचा बी. दोघांचा चांगला आहे का? दोघं पण तुम्हाला चांगलीच आहेत. असू दे. का बरं दोघं चांगली? दोघं चांगलीच आहेत. दोघं चांगलीच आहेत का? त्यातनं रोहित दादाच लीड घेते. घेत्यान का? असं वाटतंय. 1 लाखाचं. अरे बापरे. ठरलंय. ठरलंय. होय माऊलीला खुश आहेत आज. कुठे चालले? दौरा आहे का आज? कुठे? लसूण लावायचा. लसूण लावायला चालले. रानात चालले काय? कसा किलो लसूण आणला? मस्त दादांनी दिला. दादांनी दिलाय. होय. बरे बापरे. बरं मग ह्या वर्षी विकास कोणाचा चांगला आहे? दादाचा. दादांचाच. का बरं चांगला आहे? चांगला आहे. चांगलाच. चांगलाच आहे पण तरी बी चांगलाच म्हणायचं. बरं असू द्या.